महाराज, जो पाण्यानं आंघोळ करतो ना तो फक्त अंगावरचे कापड बदलतो, आणि जो घामाने आंघोळ करतो ना, वा, तो इतिहास बदलतो. ही सगळी माझी माणसं आहेत महाराज. तुम्ही वाजत होते आणि त्यांच्या शब्दातून शब्द निघत होते, बोटातून शब्द निघत होते. संघर्ष इंद्रायणीच्या काठावरती बोटांना असं रक्ताने असं माखून घेतलेलं आहे. या पखवाजाने किती रक्त पिलेलं आहे काय सांगता येणार नाही. असं वाजायला लागलं म्हणजे असं वाटतं की वा वा, असं नाचत राहावं. आणि खरंय, इकडे तिकडे कुठेतरी नाचण्यापेक्षा आपल्या बोक्षे पाटलांच्या डीजेवर नाचलेलं कधीही चांगलं. आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, सुंदर अशा प्रकारचं नियोजन प्रयोजन. अजून काही राहिलं असेल? अहो राहिलं की आज आपल्या कीर्तनाला खास उपस्थित असलेले राजे श्री छत्रपती शिवाजी राजे. वसंतराव, खरं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करूनच कीर्तन चालू करतो. का कोणास ठाऊक, पण मला आवडतं. आता काही काही गावात नाही पटत, ते म्हणतात मग तुमच्या शिवाजी महाराजांचं, मग आमच्या त्यांचं नको का? त्यांचं राहू दे, आमच्या महाराजाचं राहू दे, तुझंच करतो. नाही नाही, राजाचं पूजन का? याचं कारण आहे. अगर हमारे छत्रपती शिवाजी राजे ना होते तो क्या हो जाता? अरे काशी की कला चली जाती, मथुरा में तो मस्जिद बैठ जाती, और एक हमारे शिवाजी राजे ना होते तो कसम शैतान की सुन्नत सब हिंदुओं की हो जाती. अशा राजांना इन्व्हाइट करतो, राजांना बोलतो, राजे, देवाचं, देशाचं, धर्माचं पालन करण्यासाठी राजे जेवढं रामायण महत्वाचं, राजे जेवढं भागवत महत्वाचं, राजे जेवढं महाभारत महत्वाचं, राजे तेवढंच तुमचं शिव महाभारत सुद्धा तितकंच महत्वाचं. म्हणून राजांना मी विनंती करील, राजे, राजे या ब्रह्मांडामध्ये, या तीन लोकांमध्ये, या क्षणाला आपण कुठेही असाल, राजे या ब्रह्मांडातून आपण तिन्ही लोकातून यावं, आणि राजे आज आपण आपल्या सिंहासनावरती विराजमान व्हावं. आइए महाराज, आइए, आइए महाराज.